तर नमस्कार मंडळी, जालन्यापासून 20-22 किलोमीटरमध्ये असलेली बाजुंब्रत ते जळगाव शिवारात आढळलेला बिबट्या. तरी तेथील व सर्व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी स्वतःची व आपल्या जनावरांची काळजी घ्यायची आणि आपल्यासाठी वन विभागी मॅडमनी सूचना दिलेल्या आहे. शेतकऱ्यांनी ते अवश्य ऐकून घ्यायचे. उद्रेक होतो, घटना घडलेली नाहीये, त्याच्या अगोदर आपल्याला काळजी घ्यायची. त्याच्यासाठी पहिले एक मुद्दा हाच राहील की जेव्हा तुम्ही गव्हाला पाणी देताय, एकट्याने पाणी द्यायचं नाही. दोघं तिघं जण शेजारीच असतात, बांधाला बांध असतात, ठीक आहे, घरातले सोबत घ्यायचे. आणि जेव्हा तुम्ही आवाज पाहिजे त्याला, आवाज म्हणजे तुम्ही आता मोबाईलवरती गाणे लावा, भजन लावा, काही लावा, हा, त्याला फक्त आवाज पाहिजे. जर घुंगराची काठी असेल, घुंगराची काठी सोबत ठेवा. बैठं काम करायचं नाही दिवसा, पण बैठं काम करायचं नाही म्हणजे कसं, कुठं मिरच्या वगैरे काय तोडणं चालू असेल किंवा काय चालू असेल. ह्याच नंबरवरनं फोन आलेला होता मला. इथं कोणी आहे? करू ना? हॅलो. नाही, आम्ही जागा ज्या spot वर दिसलाय ना, तो ज्या मोसंबीच्या बागेजवळ दिसलाय त्यांच्या जवळ आहे आम्ही. हा, रोडला आहे, मी रोडला आहे. तुम्ही जरी कदरले असाल, व्हिडिओ काय असेल किंवा काय, पण ते तुमच्या फायद्यासाठीच असणार आहे. लहान मुलांना संध्याकाळी एकटं सोडायचं नाही. बिबट्या कधी पण त्याच्या आय लेवलवरती अटॅक करतो आणि सुरुवातीला तो फक्त गळा धरतो, दुसरीकडे कुठंच जखम होत नाही, कुठं काहीच होत नाही. तो पहिले आपण त्याला म्हणतो नरडीचा गोट घेणे, बस त्याचं कामच तेवढे. इथं काम केलं की सगळं संपलं, बरोबर की नाही? त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा बाहेर निघतात, मफलर असो किंवा काय असो, जाड एखादा कापड गळ्याभोवती गुंडाळणे. आणि जेव्हा जर समजा एखाद्या अचानकपणे जर बिबट्या आलाय तुमच्या समोर, तर तुम्ही त्याच्यापेक्षा त्याला मोठे दिसले पाहिजे. म्हणजे त्याला मोठे दिसले पाहिजे. तो एक म्हणजे प्राणी आहे म्हणून त्याला काही भावना नाही, अशातला प्रकार नाही. सगळं माणसातलेच गुण असतात त्यांच्यामध्ये. पण प्राणी काय, जिथं जीव आहे तिथं सगळ्यांना भावना आल्या, सगळ्या आल्या. तर त्याला समजेल तेव्हा त्याला नाही तसं नाही, पण त्याला तेव्हा असं वाटेल की आपल्यापेक्षा मोठा प्राणी कोणीतरी समोर आहे. ते पाहून तो घाबरणार, त्याच्यावरनं तो तुम्हाला अटॅक करणार नाही. त्याला बघितलं तुम्ही पळून जाण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही. फक्त शांत स्तब्ध उभं राहायचं, हात वरती करून घ्यायची, बस. तो अटॅक करत नाही. तर म्हाताऱ्या माणसांकडे नसतो मोबाईल, नाही समजत त्यांना काय गोष्टी, त्यांना सांगणं गरजेचं आहे ना. मग पुन्हा तुम्ही उद्या चालून काय म्हणणार, आम्हाला सांगितलंच नाही यांनी अशा घटना घडल्या. ते तसं नाही व्हायला पाहिजे. सगळे अनुभवाचे बोले, ज्या ठिकाणी तुम्ही ऐकतायत घटना अशा घडलेल्या आहेत, त्याच्यासाठी सांगणं तुम्हाला काम आहे.